श्री स्वामी समर्थ। आज आपण होळी सणाची माहिती आणि महत्त्व पाहणार आहोत। होळी का साजरी केली जाते आणि त्याचे महत्त्व काय आहे। तर त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। हिंदू संस्कृतीमध्ये वर्षभर खूप मोठ्या प्रमाणावर सण साजरे केले जातात। आपण सर्वांकडून साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रत्येक सणाला काही ना काही धार्मिक महत्त्व तसेच शास्त्रीय महत्त्व देखील असते। होळीचा सण हा त्यापैकीच एक आहे। मराठी महिन्यातील शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन आणि फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळीचा सण साजरा केला जातो। होळीला रंगांचा सण, रंगपंचमी किंवा धुलीवंदनही म्हणतात। भारतामध्ये विविध ठिकाणी होळी हा सण साजरा करण्याची परंपरा आणि पद्धती वेगळी आहे। वेगवेगळ्या राज्यातील होळीची पद्धत तितकीच आकर्षक आणि खास असते। महाराष्ट्रामध्ये होळीला शिमगाही म्हणतात। होळीच्या दुसऱ्या दिवसापासून वसंतोत्सवाला सुरुवात होते। होळीच्या दिवशी होळी दहन करून दुसऱ्या दिवशी रंगाचा उत्सव एकमेकांवर रंग उडवून साजरा केला जातो। त्यालाच आपण रंगपंचमी असं म्हणतो। होळीच्या दिवसांमध्ये गव्हाचे पीठ तयार होते, त्यामुळे होळीच्या अग्नीत गव्हाच्या ओंब्या आणि नारळ भाजण्याची प्रथा आहे। तसेच हे नवीन येणारे पीक होळीतील अग्निदेवतेला समर्पित केले जाते। चला तर मग जाणून घेऊया होळी सणाची माहिती आणि महत्त्व काय। होळी सणाचे महत्त्व। होळीच्या सणामागील मुख्य आणि मानसिक उद्देश म्हणजे दुष्ट आणि वाईट प्रवृत्तींचा, वाईट विचारांचा यांचा होळीच्या अग्नीमध्ये दहन करून चांगले विचार आणि चांगली कृती अंगी बाळगावी अशी होळीसमोर प्रार्थना केली जाते। होळीच्या दिवशी शिव्या देणे हा आपल्या वाईट प्रवृत्तींना बाहेर काढण्याचाच एक भाग मानला जातो। होळीचा सण हिवाळा संपल्यानंतर आणि उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव करून देतो। होळी सणाची माहिती काय आहे ते पाहूया। आपला प्रत्येक सण साजरा करण्यामागे प्राचीन इतिहास आणि काही ना काही कहाणी असते। तशीच कहाणी होळीचा सण साजरी करण्यामागे आहे। तर ती काय आहे चला पाहूया। होळीचा सण साजरा करण्यामागे हिरण्यकश्यपू पूर राजाची कहाणी आहे। पूर्वीच्या काळी हिरण्यकश्यपू पण नावाचा एक खूप बलवान राजा होता। या राजाला स्वतःचा खूप अहंकार होता आणि या अहंकारामुळे तो देवदेवतांची घृणा करायचा। तसेच त्याला भगवान विष्णूंचे नाव ऐकणे देखील आवडायचे नाही। परंतु हिरण्यकश्यपू राजाचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूची उपासना करायचा। प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता। प्रल्हादाची विष्णू भक्ती हिरण्यकश्यपू राजाला अजिबात पसंत नव्हती। हिरण्यकश्यपू राजा प्रल्हादला भगवान विष्णूची उपासना सोडवण्यासाठी वेगवेगळ्या कारणांनी घाबरवत असे। भक्त प्रल्हाद या गोष्टींना न डगमगता भगवान विष्णूवरील भक्तीत रममान होत असे। हिरण्यकश्यपू राजाने एका योजनेनुसार आपली बहीण होलिका हिला भक्त प्रल्हादला अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले। होलिकेला वरदान मिळाले होते की कोणताही अग्नी तिला जाळू शकत नाही आणि ती अग्नीवर विजय मिळवू शकते। भक्त प्रल्हाद आपली आत्या म्हणजे होलिकासोबत अग्नीच्या चितेवर बसला आणि भगवान विष्णूच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झाला। अग्नीच्या चितेवर बसल्यानंतर होलिका जाळायला लागली। त्याचबरोबर एक आकाशवाणी झाली की होलिका जर तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तर ती स्वतः त्या अग्नीमध्ये जळून राख होईल। होलिका त्या अग्नीमध्ये जळाली आणि भक्त प्रल्हाद सुखरूप बाहेर आले। अशा प्रकारे वाईट विचारांचा, गोष्टींचा होळीच्या अग्नीमध्ये त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारण्यासाठी लोकांनी होळी हा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली। होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगांचा उत्सव म्हणजे धुलीवंदन किंवा रंगपंचमी साजरा केली जाते। तसेच तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपली माहिती तुम्ही तुमच्या प्रियजनांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। तसेच होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होऊ आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य आणि शांती नांदो। होळीच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा। धन्यवाद।